हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मजेत आहात ना? चला तर आज आपण उन्हाळा स्पेशल काकडीचं सरबत एकदम करायला सोपं आणि तुम्ही अशा प्रकारे बनवून फ्रीजमध्ये ठेवलं तर कधीही तुम्ही पिऊ शकता किंवा अचानक पाहुणे आले तरी त्यांना तुम्ही देऊ शकता. एवढं सुंदर होतं. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. ही सर्वांना एक नम्र विनंती आहे मैत्रिणींनो. खूप छान लागतं आणि महत्त्वाचं म्हणजे चव तर एक नंबरच होते. अशा प्रकारे अवश्य करून बघा आणि केल्यानंतर कसं झालं ते मला सांगायला विसरायचं नाही. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा मी देशी काकडी घेतली आहे, जी की हिरवी आहे, त्याचं साल जाड असतं. आणि ही काकडी चवीला खूपच छान लागते. त्याचं साल काढायचं आहे. तुम्हाला जर साल नसेल काढायचं तरी नाही काढलं तरी चालेल, पण काय होणार ते मग तुम्ही पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगते. साल जर नाही काढलं तर काय होईल ते. त्यासाठी मी अगोदर साल काढून घेणार आहे. खूप छान असं उन्हाळ्यामध्ये कसं होतं आपल्याला जेवण कमी जातं. मग अशा प्रकारे तुम्ही पेय बनवून ठेवलं तर तुम्ही कधीही ते पिऊ शकता. आणि काकडी कडू न किंवा ती तुरट लागू नये त्यासाठी एक उपाय सांगते बघा, छोटासा टिप्स आहे. असं काकडीचं जे शेवटचं टोक आहे ते तोडायचं आणि काकडीवर असं घासायचं. म्हणजे जरी ती तुरटपणा असेल तर किंवा कडू असेल तर तुम्हाला कळेल. आणि तिचा तुरटपणा असतो तो अशा प्रकारे घासल्यामुळे काय होतं, कमी होतो. ही खास टिप्स आहे. तुम्ही नेहमी कधी पण काकडी चिरताना नेहमी असं करून बघा. आणि छोटासा तुकडा असतो की नाही काकडीचा, तो पण खाऊन बघा अवश्य. हे बघा अशा प्रकारे काकडीला घासल्यानंतर फेस येतो. काकडी आपली अजिबात कडू नाही आहे, कारण मी खाऊन बघितली आहे. त्यानंतर बघा मी माझ्याकडे सब्जाचं बी होतं. तुम्हाला ते किराणा मालाच्या कुठल्याही दुकानामध्ये अवेलेबल होतं. सब्जा म्हणतात. ते पण खूप थंड असतं. ते आपण स्वच्छ धुणार आहोत आणि भिजत ठेवणार आहोत. त्यानंतर मी जी काकडीचे साल काढले होते त्या काकडीचे मी छान असे पीसेस करून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे किसून घेतलं तरी चालेल, पण आपण मिक्सरला फिरवणार आहे त्यामुळं मी काकडी किसली नाही. अशा प्रकारे त्याचे पीसेस बनवले आहेत. खूप सुंदर आणि एकदम साधी सोपी पद्धत. तुमच्या घरामध्ये जे साहित्य अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्ही बनवून ठेवू शकता, कधी पण पिऊ शकता. महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रेसिपी आहे. अशी काकडी खायचं म्हटलं की सर्वांनाच कंटाळा येतो. मग तुम्ही अशा प्रकारे बनवून ठेवू शकता. मी सर्व काकड्यांचे अशा प्रकारे पीसेस केले. मी पाव चमचा काळं मीठ घातलं आहे आणि सैंधव मीठ घातलं आहे बघा, पाव चमचा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साधं घरातील मिठाचा वापर केला तरी चालेल. पुदिन्याची फ्रेश पानं घातली आहे, त्याने खूप छान चव लागते. पुदिन्याने फ्लेवर छान येतो. त्यानंतर मी पाव चमचा जिरे टाकले आहे. तुम्ही इथे जिरे पावडरचा वापर केला तरीही चालेल, कारण जिरे पण थंड असतात, पुदिना पण थंड आणि काकडी पण थंड. म्हणजे उन्हाळ्यामध्ये छान असं थंड थंड आपण पेय बनवू शकतो. त्यानंतर छोटी वाटी मी साखर टाकली आणि पाणी घालून बघा अशा प्रकारे मी त्याचं छान असं मिश्रण तयार केलं. ते आपण पातेल्यामध्ये ओतून घेणार आहोत. तुम्हाला जसं घट्ट पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता, पण जेवढं पातळ असेल तेवढं प्यायला पण छान. काकडीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि महत्त्वाचं ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांच्यासाठी तर उत्तम पर्याय आहे. तुम्ही अशा प्रकारे बनवून ठेवून कधीही पिऊ शकता. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा पाण्याऐवजी तुम्ही असं सरबत करून पिलं तरी छान लागेल. सब्जा बघा आपला किती छान फुलला आहे. त्यानंतर मी भरपूर असा सब्जा घातला आहे बघा आणि छान असं हलवून घेणार आहोत, कारण सब्जा पण थंड असतो आणि त्यामध्ये पण भरपूर प्रमाणात फायबर असतं. त्यानंतर मी पाणी अजून वाढवणार आहे, कारण घट्ट आहे. जसं सरबत कसं पातळ सरच प्यायला बरं वाटतं, म्हणून मग मी थोडंसं पाणी वाढवून छान असं बघा हलवून घेत आहे. रंग पण बघा किती छान आला आहे काकडी आणि पुदिन्यामुळे. आणि पुदिन्याचा फ्लेवर पण खूपच अप्रतिम असा लागतो मैत्रिणींनो. अवश्य अशा प्रकारे करून बघा. त्यानंतर मी एक लिंबाचा रस घेतला आहे, तो छान त्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत आणि छान हलवून घेणार आहोत. कारण लिंबू पण आपल्यासाठी खूप छान हेल्थसाठी असतं. त्यामध्ये पण भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. अशा प्रकारे आपलं सरबत तयार झालं आहे. चला तर आपण ग्लासमध्ये ओतूया. किती सुंदर झालं आहे मैत्रिणींना, बघू शकता आपण. हे तुम्ही कधीही पिऊ शकता. एवढं सुंदर झालं आहे. आणि उन्हाळ्यामध्ये तर असं छान वेगवेगळी प्यायला अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतं. मग अशा प्रकारे तुम्ही बनवून ठेवा.
चला तर मग रेसिपी जरा जरी आवडली असेल तर पटकन लाईक करा, छानशी कमेंट करा. अजून चॅनलला आपण व्हिजिट दिले नसेल तर सगळ्यांना नम्र निवेदन आहे, चॅनलला व्हिजिट द्या, सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकन आहे ते प्रेस करा, हाईप करा. आणि रेसिपी जरा जरी आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. आणि माझा व्हिडिओ आपण कुठून पाहता ही मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही, म्हणजे मला तुमचे आभार मानणे खूप छान वाटेल. हे बघा आपलं काकडीचं सरबत म्हणा, ज्यूस म्हणा तयार झाला आहे. तुम्ही हवं तर ते गाळून पण घेऊ शकता, पण ते सर्व फायबर त्याचं वाया जाईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.